Cancer Healer Center, a new beginning. चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांचा सवाल तर धस मुंडे भेटीमध्ये मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीमध्ये काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला. अंजली दमान यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपनं सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा. बीड हत्या प्रकरणामध्ये ठाकरेंची शिवसेना लक्ष घालणार. उद्धव ठाकरे ही बीडला जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी. अंजली दमान यांची मागणी. तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा दमान यांचा आरोप. अंजली दमान यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या. धनंजय मुंडेंचा दमान यांवर पलटवार. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. मुंबईतील वायबी सेंटर इथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली. करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले. अजेंडा लीक झाल्यास मला कारवाई करावी लागेल. सहकारी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार. संपूर्ण कर्जमाफीसाठी 19 मार्चला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार. शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांचा इशारा. महाराष्ट्रामध्ये 2017 सालीच करमणूक कर नेहमी करता रद्द करण्याचा निर्णय. छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. रेखा गुप्ता उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार. तर परवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार. Cancer Healer Center, a new beginning.